नमस्कार, मी निरंजन. काल इराणच्या युद्धामध्ये अमेरिकेने पहिल्यांदा इराणच्या मालकीच्या आणि इराणच्या बॉर्डर पासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या खर्ग नावाच्या त्यांच्या एका बेटावरती, आयलंडवरती हल्ला केला. आणि त्याच्यानंतर लगेच नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी ताबडतोब जाहीर करून टाकलं की खर्गवरती आम्ही हल्ला केलेला आहे आणि खर्गवरचं संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती त्यांचा नेहमीचा आवडीचा शब्द जो आहे ऑब्लिटरेट करून टाकली, म्हणजे तिचा नायनाट करून टाकला त्या संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीमचा. आणि इराणसाठी या बेटाचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण इराणचं संपूर्ण ऑइल रिझर्व्हचा साठा हा खर्ग आयलंडवर असतो आणि तिथूनच त्याच्या शिपमेंट्स जगभर जिथं जिथं ते विकतात त्या ठिकाणी पाठवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे अनन्यसाधारण महत्व आहे. आणि या आधीच इराणनी इशारा दिलेला होता, ह्या हल्ला झाल्यानंतर पण इराणनी पुन्हा इशारा दिला. हा हल्ला करताना अमेरिकेने तिथल्या तेल साठ्यांवरती हल्ला नाही केला, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ला केला. याचं कारण इराणनी ऑलरेडी इशारा देऊन ठेवलेला होता आणि तो भयंकर इशारा दिला होता की आमच्या तेल साठ्यांवर, म्हणजे आमच्या ऑइल रिझर्व्ह असतील, एनर्जी सिक्युरिटीचे विषय असतील किंवा आमच्या फायनान्शियल सिस्टीम्सच्या असतील, याच्यावरती जर हल्ला केला तर संपूर्ण मिडल ईस्टमध्ये, संपूर्ण आखाती देशांमध्ये अमेरिकेचे ज्या ज्या ऑइल कंपन्यांमध्ये, ज्या ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये शेअर्स आहेत त्या सर्व ठिकाणी आम्ही हल्ला करू आणि राखेमध्ये मिळवू. म्हणजे त्यांनी अक्षरशः तो शब्द वापरला, इट विल बी ब्रॉट डाऊन टू ॲशेस, हा शब्द वापरलेला होता. त्यामुळे अमेरिकेने जरी खर्गवर हल्ला केलेला असला तरी त्या एअर डिफेन्स सिस्टीमवर हल्ला केला, जो इराणच्या म्हणण्यानुसार त्यांनी नंतर 1 तासाभरामध्ये पुन्हा त्या ठिकाणी तो ऍक्टिव्हेट केला. आता यात बऱ्याच गोष्टी आहेत, पण आणि याच्या आधीच्या वेळेला जेव्हा हल्ला होता, म्हणजे सौदी अरेबियामध्ये अरामको ही जी एक खूप मोठी जगातली रिफायनरी आहे, या अरामकोवरती सुद्धा असेच बॉम्बस्फोट झाले होते. त्याही वेळेला अशी शंका होती की हा इराणनी केला असेल. इराणनी हे स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही मिडल ईस्ट देशांमधल्या अमेरिकेच्या बेसेसवर हल्ला करतोय, आम्ही तुमच्या ऑइल रिझर्व्ह किंवा रिफायनरीजवर हल्ला करत नाही. रिफायनरीजवरती फक्त इस्रायलचा हल्ला केला होता हैफामध्ये इराणतर्फे, आणि इस्रायलमधली हैफाची रिफायनरी ही त्यांनी पूर्ण नष्ट करून टाकली होती. आता सौदी अरेबियामध्ये आणि नंतर कतरमधल्या रिफायनरीजवरती ज्या वेळेला बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला पहिल्यांदा शंका ही आली की हा इराणनीच केला असेल. पण नंतर सौदी आणि कतर दोन्ही देशांनी जाहीर केलं की हा इराणनी हल्ला केला नव्हता आणि आम्ही मोसादच्या एजंट्सला अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेलं आहे तो बॉम्बस्फोट घडवल्याबद्दल. म्हणजे इस्रायलचा हेतू हा होता की हे बॉम्बस्फोट करायचे इस्रायलच्या मोसाद एजन्सी मार्फत, पण संपूर्ण ब्लेम हा इराणवरती जावा, जेणेकरून सर्व आखाती देश हे इराणच्या विरोधामध्ये या युद्धात उतरतील. पण तसं काही त्यावेळेला घडू शकलं नव्हतं. याही वेळेला अमेरिकेने, आपण असं म्हणू, बिचकतच इराणच्या रिफायनरीजवरती किंवा त्यांच्या ऑइल रिझर्व्हवरती हल्ला नाही केला, तर त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमवरती खर्ग आयलंडच्या हा त्या ठिकाणी हल्ला केला. याचं प्रत्युत्तर म्हणून ताबडतोब, म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये इराणनी सौदी अरेबियामधल्या प्रिन्स सुलतान एअरबेस जो आहे त्या प्रिन्स सुलतान एअरबेसवरती अमेरिकेची रिफ्युएलिंग करणारी जी विमानं आहेत, म्हणजे हवेतल्या हवेत लढाऊ विमानांना रिफ्युएलिंग करून द्यायचं, त्यांना पुन्हा इंधन त्याच्यामध्ये भरून द्यायचं, ही करणारी जी अमेरिकेची विमानं आहेत, अशी 5 विमानं इराणनी सौदी मधल्या त्या प्रिन्स सुलतान एअरबेसवरती ताबडतोब मिसाईलचा हल्ला करून नष्ट केली. 5. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी 2 केली होती, 2 नष्ट केली होती. आता ही 5 नष्ट केली त्याच्या ताबडतोब दिलेल्या प्रत्युत्तरात. आता झालंय 7 एकूण अमेरिकेची ही रिफ्युएलिंग विमानं ही बंद पडली. आणि पुन्हा त्यांनी वॉर्निंग दिली की आमच्या एनर्जी सोर्सेसच्या बाजूला किंवा आमच्या रिफायनरीजच्या जवळपास किंवा आमच्या रिझर्व्हच्या जवळपास, आमच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सवरती जर हल्ला केला तर सर्व आखाती देशांमधले अमेरिकेचे शेअर्स आहेत अशा सगळ्या कंपन्यांना आम्ही उद्ध्वस्त करून टाकू, राखेत मिळवू. हे खूप खूप गंभीर ही धमकी दिलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प यांना पहिल्यांदा खूप जोरात घोषणा केली होती की 2 दिवसामध्ये हे करू. जूनमध्ये इस्रायलचा हल्ला झाला, त्याच्यानंतर अमेरिकेने म्हणजे इराणच्या न्यूक्लिअर
रिएक्टर्सच्या जवळपास काहीतरी बॉम्बस्फोट केला B-2 बॉम्बर्स पाठवून. आणि असं त्यावेळेला ट्रम्प असं म्हटले होते की यांची न्यूक्लिअर कपॅसिटी आम्ही ऑब्लिटरेट करून टाकली. आता तेव्हा जर न्यूक्लिअर कपॅसिटी ऑब्लिटरेट केली होती तर आता 28 फेब्रुवारी पासून पुन्हा हल्ला करायची काय गरज होती? याचा अर्थ ती ऑब्लिटरेट झालेली नव्हती, तिचा नायनाट झालेला नव्हता, ती नष्ट झालेली नव्हती, म्हणून हा पुन्हा करावा लागला. त्यावेळेला सुद्धा त्यांना असं वाटलं की पहिल्या 2 दिवसामध्ये हे सगळं संपून जाईल. खामेनींची हत्या झाल्यानंतर लोक रस्त्यावरती उतरतील त्या राजवटीच्या विरोधामध्ये आणि मोठा लष्करी उठाव होईल आणि रेजिम चेंज होईल. तसं काही घडलं नाही. लोक रस्त्यावरती आली पण राजवटीच्या समर्थनार्थ आली. म्हणजे अक्षरशः काही दृश्यता अशी आहेत की पाठीमागे बॉम्ब हल्ला चालू आहे आणि लाखो लोक रस्त्यावरती आहेत, अल्लाहू अकबरच्या घोषणा देत आहेत. बॉम्बस्फोट बॉम्ब वर्षाव चालू असताना सुद्धा इराणचे नागरिक रस्त्यावरती त्यांच्या सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उभे आहेत. ही दृश्य त्यावेळेला पाहायला मिळाली. आणि आता रेजिम चेंज तर काही होत नाही, कारण खमेनींचा मुलगाच हा मुज्तबा, यालाच त्यांचा रहबर सर्वोच्च नेता म्हणून त्यांनी घोषित केलं. नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये मिड टर्म इलेक्शन्स आहेत. पहिली गोष्ट तर याचा थेट परिणाम काय सुरू झाला की हे 2 दिवसात संपेल असं वाटत असलेलं युद्ध 15 दिवस अजून चालूच आहे. आणि इराण तर असं म्हणते की आम्ही आणखीन 10 वर्ष लढायला तयार आहोत. या युद्धाचीच तर आम्ही तयारी गेली 30 वर्ष करत आहोत. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेमध्ये जो झाला की हॉर्मुझचा स्ट्रेट बंद केल्यामुळे जवळजवळ रोज 80 मिलियन बॅरल्स हा जो तेलाचा साठा पुरवठा जगभर होत होता तो बंद झाला गेले 15 दिवसापासून. क्रूड ऑइलच्या किमती या 28 फेब्रुवारी ते कालपर्यंत 15 दिवसामध्ये 41% वाढल्या. 41%. अमेरिकेतलं स्टॉक मार्केट पडतंय, अमेरिकेतलं बॉन्ड मार्केट पडतंय आणि अमेरिकेतलं जनमत हे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात जात आहे. आणि इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिकेने का उतरले, इस्रायलच्या बाजूनी अमेरिका का या युद्धात भाग घेते, याच्याबद्दलचे प्रश्न विचारायला सुरुवात झाली. आणि हे काही कारण नसताना 7 बॉडी बॅग्स परत गेल्या. म्हणजे 7 अमेरिकन सैनिक हे मृत्युमुखी पहिल्यांदा जे पडले त्यांच्या बॉडी ज्या वेळेला परत गेल्या त्याच वेळेला हा प्रकार त्यावेळेला अमेरिकेमध्ये विरोध सुरू झाला. आता जवळजवळ 60 ते 70% लोक हे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये, या युद्धाच्या विरोधामध्ये आहेत. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मिड टर्म इलेक्शन्स आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये दर 2 वर्षांनी इलेक्शन्स असतात. प्रत्येक सिनेटची इलेक्शन जी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाली आणि जानेवारीपासून ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले, ही सिनेटची निवडणूक दर 4 वर्षांनी होते आणि काँग्रेसची निवडणूक दर 4 वर्षानंतर होते. तर सिनेटची निवडणूक झाल्यानंतर 2 वर्षांनी काँग्रेसची निवडणूक होत असते. ती आता या नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. आणि काँग्रेसचं सभागृह, म्हणजे ही 2 सभागृह जी आहेत, सिनेट आणि काँग्रेस, युएस काँग्रेस, या 2 सभागृहांपैकी काँग्रेसचं सभागृह जर रिपब्लिकन पार्टी, डोनाल्ड ट्रम्पचा पक्ष हरला आणि ती आता संपूर्ण खात्री द्यावी इतकी परिस्थिती आहे की 100% हरणार, तर एक सभागृह निघून गेल्यानंतर हातातून काँग्रेसकडे सगळे आर्थिक अधिकार आहेत. म्हणजे संपूर्ण अमेरिकन राजवटीमधले आर्थिक अधिकार, अगदी युद्ध जाहीर करण्याचे अधिकार सुद्धा काँग्रेसकडे असतात. आता ही जी सगळी एप्स्टीन फाईलवरची हिअरिंग चालू आहे ही सुद्धा काँग्रेसमध्ये चालू आहे. तो एप्स्टीन सिक्रेसी ऍक्ट जो झाला तोही युएस काँग्रेसमध्ये मांडला गेला आणि मंजूर झाला होता. तर नोव्हेंबर मधली इलेक्शन हरल्यानंतर जर डेमोक्रॅट पक्षाचं तिथं बहुमत आलं तर नुसतं युद्ध थांबणार नाही किंवा नुसतं एप्स्टीन फाईलचा तपास आणि चौकशी होणार नाही, तर डोनाल्ड ट्रम्पनी या युद्धाच्या आधी जी घोषणा केली होती की रेजिम चेंज करू, रेजिम चेंज इराणमध्ये नाही अमेरिकेमध्येच होईल, अशी परिस्थिती या नोव्हेंबरच्या इलेक्शन्समध्ये निर्माण होईल. आणि म्हणून घाबरून जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी आता होर्मुझची स्ट्रीट ही खुली करावी. होर्मुझ स्ट्रेट माहिती समुद्रधुनी जी आहे ही या तेल वाहतुकीसाठी खुली करण्यात यावी, यासाठी आता चीनला विनंती केली आहे. त्याच्यासोबत त्यांनी फ्रान्सला विनंती केली आहे, ब्रिटनला विनंती केली आहे, साऊथ कोरियाला विनंती केली आहे की तुम्ही तुमच्या युद्धनौका पाठवा तिथे आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे या तेल वाहतुकीसाठी म्हणून खुली करून द्या. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी अप्रत्यक्षरित्या अमेरिका आणि इस्रायल या युद्धामध्ये पराभूत झाली आणि आता तुम्ही मदतीला या.
ही याचना करायला सुरुवात केलेली आहे. चीन कोणत्याही परिस्थितीत इराणच्या विरोधामध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये जाणार नाही. गेलाच तर इराणच्या समर्थनासाठी आणि पाठिंब्यासाठी जाईल. मग रशिया सुद्धा येऊ शकेल आणि मग याच्यातून जागतिक महायुद्ध होऊ शकतं. हे जर टाळायचं असेल तर फ्रान्स आणि ब्रिटन आणि साऊथ कोरिया ही सुद्धा राष्ट्र या युद्धामध्ये भाग घ्यायला येणार नाहीत. कारण जगभराची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल, पूर्णतः उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि आता जगाला तो अनुभव पुन्हा घ्यायचा नाहीये. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एकच पर्याय उरतो की खमेनींची आम्ही हत्या केली म्हणजेच रेजिम चेंज झाला असं म्हणून जिंकलो 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 असं खोटं खोटं ओरडत हे युद्ध थांबवायचं आणि अमेरिकेचं लष्कर परत घ्यायचं. पण इराण थांबणार नाही. कारण इराणनी 3 अटी कालच आपण सांगितलंय, 3 अटी सांगितलेल्या आहेत की 30 दिवसामध्ये सर्व आखाती देशांमध्ये एकही अमेरिकन सैनिक दिसता कामा नये, 30 दिवसात. त्यामुळे सर्व बेस हे वेकेट करावे लागतील. 60 दिवसात अमेरिकेवरचे सँक्शन्स, इराणवरचे सँक्शन्स हे मागे घ्यावे लागतील. सर्व प्रकारचे आर्थिक असतील, बँकिंगचे असतील, टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे असतील, सर्व निर्बंध इराणवरचे मागे घ्यावे लागतील. हा इशारा ऑलरेडी दिलेला आहे. आणि मग इस्रायलवरचा हल्ला मात्र इराण चालूच ठेवेल आणि तेव्हा अमेरिका काय करेल हे बघण्यासारखं याच्यातली गोष्ट असेल. पण आपल्यासाठी, भारतासाठी, भारत या संपूर्ण जागतिक राजकारणामध्ये पूर्णपणे अदखलपात्र झालेला आहे. अदखलपात्र. या थर्ड वर्ल्डचा जो आवाज भारत होता नॉन अलाइन्ड मुव्हमेंटच्या मार्फत, तो पूर्णपणे आता बंद झालेला आहे. कारण अमेरिकेची गुलामी आणि लाचारी सुरू केलेली आहे. आता भारत सदस्य असलेल्या ब्रिक्समध्ये भारत जाऊ शकत नाही. कारण तिथं रशिया आहे, तिथं चायना आहे, तिथं इराण सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित ब्रिक्स मधला आय जो इंडिया म्हणायचा, इंडियाचा आय आहे, तो कदाचित इंडिया तिथून बाहेर पडेल आणि तिथं इराण असेल त्या ब्रिक्समध्ये. ब्रिक्सचा मेंबर तर ऑलरेडी आहे, पण त्या ॲब्रिव्हेशन मध्ये इराण असेल. ब्रिक्सची करन्सी येईल, कारण डॉलर कमकुवत होणार, ऑलरेडी व्हायला लागलेला आहे. ब्रिक्सच्या करन्सीमध्ये पुन्हा भारत कुठे नसेल. रशियाकडून परवानगी जरी मिळालेली असली तेल आयात करण्याची, तरी रशियाने सांगून टाकलंय की आता तेल पाठवण्यामध्ये भारत आमची प्राथमिकता नसेल, आम्ही डिस्काउंटवर देणार नाही, आम्ही प्रीमियमवर देऊ, इतरांना देतो त्यापेक्षा $5-10 जास्त किमतीवरती देऊ, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. इराणचा आपण तेल विकत घेणं बंद करून टाकलं, छाबहार पोर्टमध्ये इराणला आपण वाऱ्यावर सोडून दिलं. त्यामुळे इराण सुद्धा भारताला तेल आता पूर्वीसारखं रुपयात देणार नाही, स्वस्तात देणार नाही. पूर्वी तर शिपिंग आणि इन्शुरन्स सुद्धा इराणच भरत होता, शिपिंग कॉस्ट. एवढा सगळा भारताला जो फायदा मिळत होता तोही यापुढे मिळणं शक्य होणार नाही. इराणच्या ऐवजी आता अमेरिकेहून आपल्याला ऑइल आणावं लागेल, जे कित्येक पटीनं महाग जाईल आणि त्याचा थेट परिणाम म्हणून भारतातल्या सर्व प्रकारच्या इंधनांच्या किमती प्रचंड वाढतील. भारताच्या अर्थव्यवस्थेचं काय होईल आणि त्यासाठी म्हणून सरकार काही करतंय का? तर सरकार काही करत नाहीये. सरकारने सोडलेली जी ती भुंकणारी काही माणसं आहेत, ते निशिकांत दुबे सारखे असतील, पियुष गोयल सारखे असतील, ते या सगळ्या गोष्टीसाठी राहुल गांधीकडेच उत्तर मागतायत. पंतप्रधान तो नॉन बायोलॉजिकल प्राणी आहे, पण उत्तर मागतायत राहुल गांधींकडे. हे खूप भयंकर आहे. आणि या निमित्ताने जर रेजिम चेंज नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणार असेल, भारतातही व्हायला हरकत नाही. फक्त भारतातली जनता किती जागरूक राहते आणि त्यासाठी किती आग्रह धरून निग्रहाने रस्त्यावर येते, एवढाच प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला या व्हिडिओबद्दल हे खाली कमेंट करून सांगा. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, याची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.